चांगल्या घरची मुलं आहात, रस्त्याने गोंधळ करायला शोभत का? तुम्ही गोंधळ करत आहात, चांगल्या घरची मुलं आहात. असं गोंधळ करू नका, हे आपल्याला शोभत नाही. पण मुलं थोडी उन्मत होती महाराज. माज आलेला होता. जिंकलेल्यांना काहीच कळत नाही. कसेही वागतात, मोठ्यांचा आदर नसतो. ती उन्मत मुलं त्या यज्ञदत्त ब्राह्मणाला बोलू लागली, आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा आपल्या मुलाला घरी का ज्ञान देत नाही? तुमचा मुलगा जुगार खेळतो, त्याला का नाही समजावत? तुम्ही काहीतरी चुकीचं बोलत आहात. माझा गुणनिधी असं करणं शक्यच नाही. माझा गुणनिधी हुशार आहे. हे पहा, ही अंगठी तुमच्या गुणनिधीने जुगारात हरली आणि आम्ही जिंकलो, याचाच हा जल्लोष आहे. यज्ञ दत्ताला जिवंतपणी मेल्याहून मेल्यासारखं. त्यानं आपलं मुख तोंड दस्तीने झाकून घेतलं. राग आलेला आहे. रागाने ताड 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 घराकडे निघालेले आहे. घरी पोहोचले, त्यांच्या पत्नीने त्यांचा चेहरा पाहिला. ती पाण्याचं तांब्या भरून घेऊन येते. काय हो, आज खूप काम होतं का? काही टेन्शन आहे का आपल्याला? गुणनिधी कुठे आहे? रागाने विचारते. असेल इथेच कुठेतरी, रोजच उत्तर होतं. कुठे गेला गुणनिधी, त्याला शोधून आण. काही झाले का? तुम्ही पाणी प्या अगोदर. पाणी नकोय मला, त्या गुणनिधीला समोर घेऊन ये. रागाचा पारा चढत होता. राग अनावर होत होता. साहजिक आहे, इतकं मोठं वडिलांचं कार्य आहे आणि मुलाची अशी वर्तणूक झाल्यानंतर कुठल्याही बापाला राग येणं शक्य आहे. माता बाहेर गेली. त्याच्या मित्रांना विचारलं, गुणनिधी कुठे आहे? गावात फिरून लेकराला शोधून आणलं. अरे तू काय केलास? तुझे वडील आज खूप रागात आहेत. असं कोणतं कर्म केलं की तुझ्या वडिलांना इतका राग आला? त्याही बिचारीला काही माहिती नव्हतं. घरी मुलाला घेऊन आल्याबरोबर तारकने वडिलांनी गालामध्ये ठेवून दिली. इतकं हळू नाही मारले, खूप जोरात मारले. आदिमाया शक्तीचं आगमन होत आहे.
सर्वांनी टाळ्या वाजवून आदिमाया शक्तीचं स्वागत करा. अतिशय सुंदर अशी झाकी सजवून आणलेली आहे. अतिशय सुंदर. आता कथेत एक एक पात्र येणार आहे. थोडा वेळ आहे, 2 मिनिटांनी घेऊन कथा चालू आहे तोपर्यंत घेऊन. आणि गुणनिधीला समोर पाहिल्याबरोबर तारकन त्याच्या वडिलांनी गालात मारली आणि विचारलंय काय केलं, अंगठी कुठं आहे. तेव्हा गुणनिधीला बोलायला उत्तरच नव्हतं. त्यांनी आपल्या पत्नीला आतापर्यंत मुलगा काय करतो हे विचारल्यानंतर, कुठे गेलो म्हणल्यानंतर तू इथेच आहे म्हणून सांगत होतीस, म्हणून माझ्या माय मावल्यांना हात जोडून विनंती आहे, मूल जर असलं आपला अवगुण करत असेल, खोडीपणा करत असेल, किमान त्याची कल्पना आपल्या मालकाला देत चला. अवगुणावर पांघरून घालू नका. एक दिवस हा मोठा जुगारी बनतो, दरोडेखोर बनतो आणि ते फक्त आपल्या पांघरुणामुळे होते. म्हणून संतांनी पुरुषांपेक्षाही अगोदर स्त्रीला जागृत केलेला आहे. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती होत आहे. सगळ्यात पहिला आणि मोठा गुरु जर कोण असेल संततीचा तर ती आई आहे. म्हणून वाम मार्गाला जाण्याच्या अगोदर आपल्या मुलाला सावरण्याचं काम करा. राग अनावर झाला आणि त्या रागाच्या भरात यज्ञदत्त ब्राह्मणाने आपल्या पत्नीवरही हात उचलला. दोघांनाही घराच्या बाहेर हाकलून लावलं. दोघांनाही बाहेर काढलं. गुणनिधी हा आज सकाळपासून बाहेर होता म्हणून अन्नाचा कण नव्हता. वडिलांनी बाहेर हाकलून दिलं. लहान मुलांनी गोंधळ गोंगाट न करता शांत जागेवर बसून घ्या. किलबिल करू नका, ये जा करू नका. थोडा वेळ थांबा, अगदी 2 मिनिटं. गुणनिधी घराबाहेर पडला आणि आईनेही त्याला मारलं. ती आपल्या माहेरी निघून गेली. पण हा गुणनिधी बाहेरच फिरत होता. टाळ्यांच्या गजरामध्ये दक्ष राजा आणि माता प्रसूतीचं आगमन होत आहे. त्यांनी एकूण 60 मुलीचं लग्न लावून इकडे आलेले आहेत. आता या पुढचा परिहार कथेनंतर होईल. थोडं 2 मिनिटं बसा जरा. आताच पूजा करू नका.
तुम्हाला खूप मोठा गोंधळ घालायचा आहे. बस आणि देवीचा गोंधळ राहिला मग विचारणार. फक्त दृष्टी इकडे ठेवा, मन शांत ठेवा. खूप नवलाईचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता दररोज झाकी होणार आहे. उद्याचा दिवस काय होईल मी थोड्या वेळाने सांगणार आहे, पण आता थोडा वेळ शांततेचं सहकार्य घ्या. हा गुणनिधी उपाशी तापाशी रानावनात हिंडू लागला. हिंडता फिरता 10-15 दिवस निघून गेले. अंगात प्राण उरला नाही. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, पायाने चालत नाही. असाच येऊन अनंत कोटी ब्रह्मांड शिवप्रभू नायकाच्या मंदिराबाहेर पडला महाराज. असाच आज रविवार, घरात पूजा झाली, बाहेर पूजा केली आणि पूजा करून गावात भगवंताचं मंदिर आहे आणि तिथे नैवेद्य ठेवावा म्हणून हे राजाचं जोडपं या मंदिरात प्रसाद घेऊन आलं. किती दिवसाचा उपास होता. पंचपक्वान्नाचं ताट राजाने घेऊन जाताना पाहिलं आणि याची भूक जागृत झाली. पायाने चालवत नव्हतं, अंगात प्राण उरला नाही, तर शरीराने घसरत 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 दिवस मावळला. अंधार होत होता. राजा नैवेद्य ठेवून निघून गेला आणि मंदिरात मात्र दिवा शांत झाला. शांत होण्याच्या वेळेत आला. हा घसरत घसरत मंदिरात पोहोचला. मंदिरात भगवंतासमोर ठेवलेला प्रसाद खाल्ला. खूप दिवसांनी अन्न खाल्लं. अंगात ताप आहे. पश्चातापाने शरीर फणफणत आहे. मी हे काय केलं, कसं घडलं, हा पश्चाताप होता. आणि पुढे दिवस शांत होत होता. इकडे तिकडे फिरून फिरून 8-15 दिवसापासून अंगावर एकच वस्त्र होतं, ते मलिन झालेलं. महादेवाच्या मंदिरात दिवा शांत होता होत होता म्हणून याने आपलं मलिन झालेलं शर्ट फाडलं आणि त्याची वात तयार केली. आणि ती वात तयार करून अनंत कोटी ब्रह्मांड शिवप्रभू नायकाच्या मंदिरामध्ये देवादिदेव महादेवाच्या समोर या सदऱ्याची वात करून तो दिवा पुन्हा प्रज्वलित केला. प्रसाद खाल्ला, दिवा प्रज्वलित केला आणि घसरत घसरत बाहेर आला. तो पायरीला आल्याबरोबर गतप्राण झाला. इकडे हा गतप्राण झाल्याबरोबर यमदूत तिथे घ्यायला आले. यमाने फास टाकला, याला घेऊन जाणार. एवढ्यात तिथे शिवाचे गण आले आणि शिवाचे गण बोलू लागले, तुम्ही याला घेऊन नाही जाऊ शकत. यमाचे दूत बोलू लागले, हा पापी आहे, दुराचारी आहे, याने धर्म पाळला नाही, अधर्माने वागू लागलाय.
आणि हा अधर्म करत आहे, हा पापी आहे. शिवाचे गण म्हणू लागले, याने देवाच्या मंदिरात आज एक दीप प्रज्वलित केलेला आहे, म्हणून याला कैलासात स्थान आहे. बघा, एक दिवस एकदा इथे जर दिवा प्रज्वलित केला तर कैलासात स्थान मिळतं. तर आपण जर दररोज नित्य नियमाने इथं जर दिवा जर प्रज्वलित केला तर आपला जन्म किती भाग्य उजळून निघेल. म्हणून बघा, आज भाग्य उदया आले. खरंच आज भाग्य आपलं उदयाला आलंय, कारण तो गुणनिधी कैलासात अनंत कोटी ब्रह्मांड शिवप्रभू नायकापर्यंत पोहोचला. आणि इकडे कथा रंगत आली, पण वेळ संपत आहे. मी सांगितलं तुम्हाला, दक्ष प्रजापतीने आपल्या 59 मुलीचं लग्न लावलेलं आहे. पण ब्रह्मदेवाने पुन्हा दक्षाला सांगितलं, अरे बाबा, आदिमाया शक्तीचं प्रागट्य होणं गरजेचं आहे. कारण का, जे असुर आहेत त्यांनी खूप उच्छाद मांडलेला आहे, खूप देवादिकांना त्रास देत आहेत. आणि त्यांना संपवायचं असेल तर शिवपार्वती विवाह सोहळा होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आदिमाया शक्ती जन्माला येणं गरजेचं आहे. म्हणून एक कर, तू तात्काळ लगेच या आदिमाया शक्तीला शरण जा, तिची पूजा अर्चा कर, तिची उपासना कर, तिच्या पुढे गोंधळ घाल, पण तिला प्रसन्न करून घे आणि आदिमाया शक्तीला तुझ्या घरी मागून घे. आता दक्ष प्रजापती आदिमाया शक्ती भवानी मातेचं पूजन करत आहे. उठा दोघी आणि पूजन करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
पार्वती पते शिव हर हर महाकालेश्वर भगवान की जय, भवानी माता की जय। बस गोंधळ घातल्यानंतर गोंधळ दक्ष प्रजापतीने देवीला प्रसन्न करण्यासाठी स्तुती केली आणि स्तुतीनंतर गोंधळानंतर पूजानंतर माता ही दयाळू आहे, धनवाळू आहे, मायाळू आहे. ती आपल्या भक्ताची हाक ऐकते आणि दक्ष प्रजापतीला तथास्तु म्हणून वर देते. कर्म धर्म संयोग बराच काळ निघून जातो आणि दक्ष प्रजापतीची पत्नी प्रसूती हिला गर्भधारणा होते. सर्व ब्रह्मांडामध्ये आनंदाचा सोहळा होतो. दक्ष प्रजापती तर आनंदी आहेत, पण सर्व ब्रह्मांड आनंदित आहे, कारण आदि माया शक्ती ही आता भूतलावर येणार आहे, मनुष्य रूपात येणार आहे. आणि ती प्रजापती दक्षाकडून एक वचन मागते, मी तुझ्या घरी जन्माला येईन खरी, पण माझी अट आहे. अट अशी आहे, मुलगी जन्माला येणं यालाही घरी खूप भाग्य लागतं. मुलगी घरी जन्माला आली म्हणजे आदिमाया शक्ती घरी जन्माला येते. ती लक्ष्मी आहे. तिला आदवा तद्वा शब्द वापरू नये. तिला नको ते शब्द, घाण शब्द वापरू नये, कारण तो शक्तीचा अपमान आहे. दक्ष प्रजापतीने ही अट मान्य केली
देवीचा आशीर्वाद घेतला. माता प्रसूती गरोदर आहे, दिवसांदिवस जात आहे. आणि इकडे दक्ष प्रजापती आपल्या पत्नीचे डोहाळे पुरवतात. बघता 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 9 महिने संपतात. आणि 9 महिने 9 दिवस झाले. होत आहे बरं खाता लगेच. हे कथेतले 9 महिने आहेत. आपली 9 महिने वाट बघे बघेपर्यंत ती माता कंटाळून जाते, कधी दिवस संपते. पण आपले दिवस बघा किती लवकर संपतात. बघता बघता आज कथेचा 4था दिवस संपलेला आहे. हे 9 महिने संपायला किती दिवस लागतील. आणि प्रसूती मातेला आता बघा, सगळ्या माय माऊल्यांना हात जोडून विनंती आहे. आजचा आनंद तुमचा माझा आनंद नाहीये, हा दक्ष प्रजापतीचा आनंद आहे. म्हणून तो सर्वांनी साजरा करायचा आहे. अगदी आनंदाने उठून टाळ्या वाजवायच्या, आनंदाने नाचायचंय, बागडायचंय. हा दिवस पुन्हा नाही बरं का, हा क्षण पुन्हा नाही तुम्हाला पाहायला मिळणार. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि दक्ष प्रजापतीच्या घरी आदिमाया शक्तीचा जन्म झालेला आहे. बघा, माता प्रसूती आताच आशीर्वाद घेऊन गेलेली आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि माता प्रसूती आपल्या संततीला घेऊन आपल्याकडे येत आहे. सर्वांनी उठा आनंदाने.
मी आले निघून हात लावू देत नाही कोणाला. इकडे खोलतो मग आता इकडे खोलतो हा इकडं हा इथे आवाज कानात लावून दिली यायला काय आवाज त्या बाळाला घ्या थोडंसं शांत करा. पोराची मायने लढाई खाली बसा. सर्वांनी हात जोडा. असं होते का रे फिरवायची कर नाही वरती ना काय कर ना याच्यामध्ये काय आवाज चला जिथे जागा मिळेल तिथे खाली बसा. हात जोडा.
सब दुख काटो वाला, ओ भोला सब दुख काटो वाला, ओ भोला सब दुख काटो सब दुख काटो वाला, ओ भोला सब दुख काटो वाला, ओ भोला सब दुख काटो शिव शंकर जपो तेरी माला, शिव शंकर जपो तेरी माला, भोला सब दुख काटो वाला, ओ भोला सब दुख काटो वाला, ओ भोला सब दुख काटो वाला, ओ भोला सब दुख काटो वाला। हे शिव शंकर मंगलकारी, हे शिव शंकर मंगलकारी, हे शिव शंकर मंगलकारी, हे शिव शंकर मंगलकारी। स्मशानवासी हमारा, स्मशानवासी हमारा, ओ भोला सब दुख काटो वाला, ओ भोला सब दुख काटो वाला, ओ भोला सब दुख काटो वाला, सब दुख महाकालेश्वर पार्वतीश्वर महादेव आदि माया शक्ति भवानी अष्टाचा पाठ दक्ष प्रजापती
यांची 60वी कन्या जन्माला आली. तिचं नामकरण आपण उद्या पाहणार आहोत. आजचे अन्नदाते आजच्या या चौथ्या पवित्र आणि पावन दिवसाचे महाप्रसाददाते शंकरप्पा बसप्पा रणखाम, शिवभक्तीपरायण शंकरप्पा बसप्पा रणखाम, शिवभक्तीपरायण बालाजी बसप्पा रणखाम या दोघांनी सपत्नीक आरतीला या धर्म मंडपाकडे येण्याची कृपा करावी. सुंदर अशी आता भैरवी होईल. भैरवी पर्यंत आरतीच्या यजमानांनी आरतीचं ताट घेऊन तयार राहायचं ही विनंती आहे. राजाने मेहरबानी करून आनंदाच्या आनंद झाल्यामुळे सतीचा जन्म झाला म्हणून धनदर्वे ते देती. मात्र आमच्या सुईन म्हणजे ताई हिला मेहरबानी करून बांगड्या भरायला पैसे देण्याची कृपा करा. टाळी वाजवा टाळी. सांगा राजे साहेब सोन्याच्या मोहरा दाईनीला देण्याची कृपा करा. बघा किती सुंदर पात्र या कार्यकर्त्यांनी तयार केले आहेत. त्यामुळे त्यांचे एकदा टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद द्यायचे. आपल्याला हे सुंदर रूप पाहायला मिळालं. आता दायनीला बांगड्या नाहीत म्हणून पार्वतीबाई रामाप्पा चांदीवाले यांच्याकडून 1-1 रुपये आले. कशा करता दायनीला बांगड्या करायला 2 गोटे दिलो 2 गोटे फक्त बांगड्या काही येत नाही. दक्ष प्रजापती खूप श्रीमंत आहे, तो देईल, काळजी करू नका. पुन्हा गावातून तर आलेच असतील, पण आपल्या वसमत तालुक्यात सुद्धा त्या ठिकाणी बांगड्या भरण्यासाठी पैसे आणले. मला वाटतं चैनासाठी तरी बरंच पैसे नाही का बांगड्या चैन. वसमतला चैन मागण्यापेक्षा गाव सगळं चांदीवाले आहे. आता चांदीचे चैन सोडून बाया भेटते घ्या सोडून पाणी करून. वसमतून साखरेबाई त्यांच्याकडून सुद्धा 1-1 रुपये आणले. धन्यवाद. गाव चांदीवाले आहे आणि 10 रुपये 20 रुपये देतात. हे काही शोभत नाही बरं का. आता हे या बाल कलाकाराला या सर्वांनी मिळून आता
चौघी जण मिळून या ठिकाणी देत शिलाबाई बाबू अप्पा चांदीवाले यांच्याकडून 20 रुपये, सुषमा दत्ता अप्पा रणखान यांच्याकडून 20 रुपये, पर्याकबाई खंदारी यांच्याकडून 20 रुपये, शकुंतलाबाई चक्राप्पा चांदीवाले यांच्याकडून सुद्धा 20 रुपये आणि गोमाशीबाई त्यांच्याकडून सुद्धा 20 रुपये. मला वाटतं 20 रुपये खान उघडी काही गेली असं नाही असं वाटतं. पण असं काही त्या ठिकाणी या ठिकाणी अशा प्रकारची देणगी या ठिकाणी या बाल कलाकाराला या ठिकाणी आलेली आहे. सर्वांचे धन्यवाद मनपूर्वक आभार. बाळूमामांची मंडळी, पाहुणे मंडळी, माधवराव मुंजाजी बनसोडे राहणार नांदेड यांच्याकडून जे म्हणजे कथा काय आले हा सतीचा जन्म झाला म्हणून सतीला पैसे घालून हातात दिले. तसेच 51 आले. तसेच एक बाल कलाकाराची बाल कला पाहून एका बालिकेनं ही विस्तार गावात नाही बरं का, सायलाबाई दत्ताप्पा रणखाम सांबते यांच्याकडून सुद्धा 20 रुपये आलेले. पुन्हा शोभाबाई सदाशिव किसनप्पा चांदीवाले यांच्याकडून 101 रुपये आलाय. या बाल कलाकाराचे सोंग पाहून धन्यवाद. बाई तुमच्या पाया पडता का रिकंपन नाही म्हणजे हॅलो पंचकुलाबाई किसन डवरे राहणार वासी हिमायतनगर. पैसा आला हो बाबा पुन्हा आज नगरीत आनंदच झाला. रघुनाथ डवरे म्हणजे 6 सुनाने मिळून 50 रुपये दिले. बर बर पण खूप लांबून येऊन गेलो. धन्यवाद बर त्यांना. बर बर. धन्यवाद धन्यवाद. चला पाळणा म्हणायचं का आरती घ्यायची. आपण रंजनाबाई कुलदीप राहणार तांडेगाव बळवंती राहणार आता हाजी मुकाम नांदेड याच्याकडून 100 इतके पैसे गोळा झाले म्हणजे बाई बांगड्या घे तिने एक वस्त्रदान घ्यावं तरी म्हणून 100 रुपये पुन्हा बक्षीस आहे. बरोबर. अनिताबाई कोंडू अप्पा रणखान याच्याकडून 20 रुपये बांगड्याला. सुमनबाई बाबाराव उन्हाळे याच्याकडून 20 रुपये आले आणि लक्ष्मीबाई साळुंके याच्याकडून सुद्धा 20 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही 20 रुपयाची खाणे दांडेगावमध्ये मला दुसरं नाही का असं. घ्या लेकराला घ्या पाळण्यात घाला. स्वामी मनमोह स्वामीचा पाळणा म्हणा तुम्ही एकच म्हणा मग बाई एक घ्याला मनमोह स्वामीचा. हो द्या उशीर काय नाही कधीला दररोज उशीर व्हायला विशेष भजनी मंडळात सूचना आहे बरं का. हो भजनी मंडळ खरंच आहे सगळी भक्त एवढी नाराज आहे तुमच्यावर. कथा बाई 12 वाजता तयार आहे पण भजनी मंडळाला बाई 2:30 सव्वा 2 अशी आपली कथा सुरू राहिली. कृपया विनंती आमच्याकडे करलेल्या मी स्वतः म्हणत नाही पण सगळ्या शिवभक्ताची कळकळीची विनंती आहे. आता या विनंतीला तुम्ही मानल्या आणि माझ्या 11:30 12 वाजता तुमचं भजन कंप्लीट सुरू झालं पाहिजे. आज ती श्रोते मंडळीची भावना आम्ही म्हणून झालो नाही. आम्ही जेव्हा लवकर करून 11 वाजता बाबा त्याला बघा नृत्य मंडळीचं मन आहे. बरोबर तुमचं बरोबर आहे. नृत्य मंडळीचं काय नृत्य मंडळीचं काय ते सगळे तेच म्हणाले हो बाबा खरं आहे की यांना अजिबात वेळ नाही का. सकाळी 6 पासून रात्री 4 पर्यंत. बरोबर आहे. हो मी आम्ही सांगतो की आम्हाला जाणीव आहे सगळ्या नृत्य मंडळीचं म्हणणं हे मी तुम्हाला सांगायचं. आणि ते झालं हो काय करा कसे तुमच्या हरिवळ काढा. पारायण झाल्या भजन थोडं कमी ठेवा. रात्यावरचं भजन इथे कुणा 8 वाजता तुम्ही पुढे 8-10 घंटा तरी कुणा सोडून काढा. कारण नृत्य मंडळीचं मग समाधान करा आमचं नाही. आम्हाला माहिती आहे तुम्ही काय करायचे किती वेळ लागायला आहे पण नृत्य मंडळीला कोण सांगायचं. एवढी विनंती आहे का ऐकत येईल तुमच्या विनंतीला मान देतील. उद्याच्याला ही आपण आशा बाळगू आणि तर 11 पाळणा सुरू
आता दुसरी ते सुचना आहे बा हे मोठ्या मोठ्या शिवपाठ घ्या आता बसून नाही बाहेर जाऊन आले म्हणून नाही बरं नृत्य मंडळीचं म्हणणं मी मांडायचं मला माहिती आहे काय त्याचं म्हणणं हे झालं की लगेच शिवपाठ किंवा आम्ही सगळ्या राहतो हे द्यायचं म्हणणं आहे या बाई, मांडा घे. पहिले दिवशी बोलली गंगा नका बायानो कर तुम्ही दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा पुढ्या भारा पाचही रंगा जुगाळा जुने पुढ्या भारा पाचही रंगा जुगाळा जुने दुसरे दिवशी बोलली भागा लक्ष्मी
कौशल्या मातेने जोगाही दिला जोगाला रे कौशल्या मातेने जोगाही दिला कौशल्या मातेने जोगाही दिला नववे दिवशी नववाने यशी तुझी कळी कपडाची सुतदारी त्यावेळी जोगाला रे संत शिरोमणी स्वामी महाराज की जय आदिमाया शक्ती भवानी माता की जय महाकालेश्वर भगवान की जय पार्वती पतेश्वर या आरतीची वेळ यजमान उठून उभे राहा सगळेजण हाताला